काँग्रेस आमदारच दुबार मतदार, भाजपने केला भांडाफोड, राहुल गांधींना विचारले सवाल, आमदार असलम शेख यांचे मतदार यादीमध्ये नाव, 2 वेळा मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम यांनी केला खुलासा. मतचोरीनं सत्तेत आलेल्यांना जमीन चोरी केली, राहुल गांधी यांचा अजित पवारांवर प्रहार, मोदीजी तुमचं मौन बरंच काही सांगतं, राहुल गांधींचा मोदींवरही निशाणा. सरकारी जमिनीचा व्यवहार होऊ शकत नाही, व्यवहार कोणी केला कसा केला हे समितीच्या अहवालातून समोर येईलच, उपमुख्यमंत्री अजित पवारांचं स्पष्टीकरण. सिंधुदुर्गात नगर परिषदा महानगरपालिकेच्या निवडणुकीची तयारी, नितेश राणेंविरुद्ध सर्वपक्षीय एकत्रित येणार. जरांगेंना जीवे मारण्याचा कट, दोघांना 6 दिवसांची कोठडी, ऑडिओ क्लिप बाबत आरोपींची सलग 6 तास चौकशी, दादा गरुड, अमोल खुले अशी आरोपींची नावं. धनंजय मुंडे यांनी जरांगेंचे आरोप फेटाळले, जरांगेंच्या बाबत कसलाही आकस नाही, राष्ट्रवादीचे आमदार धनंजय मुंडेंचं वक्तव्य. मी वंदे मातरम म्हणणार नाही, मालेगावचे माजी आमदार आसिफ शेख यांचा उद्दामपणा, मालेगावमध्ये इस्लाम पार्टीच्या सभेमध्ये केलं वक्तव्य. हिवाळी अधिवेशन 8 ते 19 डिसेंबर पर्यंत चालणार, विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या तर्कवितर्कांना पूर्णविराम. गोंदियामध्ये मविया एकत्रित निवडणूक लढणार, काँग्रेसचे नेते गोपालदास अग्रवाल यांची माहिती, लवकरच याबाबत अधिकृत घोषणा सुद्धा केली जाणार. साताऱ्यात घुसलेत बांगलादेशी, किरीट सोमय्या यांनी घेतली जिल्हाधिकाऱ्यांची भेट, साताऱ्यामध्ये घुसलेत बांगलादेशींना हाकला, भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांची मागणी. जोहरान ममदानींच्या विजयानंतर न्यूयॉर्कमध्ये अस्वस्थता, प्रतिष्ठानचे न्यूयॉर्कमधून फ्लोरिडाला पलायन, मुसलमानांच्या दादागिरीनं न्यूयॉर्कर भयभीत, आंतरराष्ट्रीय वृत्तसंस्था फॉक्स न्यूजनं दिली माहिती. ममदानींच्या विजयानंतर न्यूयॉर्कमध्ये अस्वस्थता, मुसलमानांनी रस्त्यावर केलं एकत्रित नमाज पठण. कागदावर छत्रपती संभाजीनगर, मात्र फलकावर औरंगाबादचं नाव, संभाजी ब्रिगेड निर्णयावरती आक्षेप. क्रिकेटर मोहम्मद शमीच्या पत्नीला सर्वोच्च न्यायालयानं फटकारलं, पोटगी संदर्भामधला निर्णय कोर्टानं फटकारला.